चमचमीत आणि अप्रतिम चवीची अशी आज आपण बनवणार आहोत व्हेज कुर्माची भाजी। फक्त घरच्या साहित्यांपासून आणि निवडक भाज्यांपासून ही व्हेज कुर्माची भाजी तयार होते। तर चला रेसिपी बघूया। व्हेज कुर्मा करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं। इथे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, 5 ते 6 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत। आता तुम्हाला जितकं तिखट आवडत असेल त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घ्या आणि 2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे। वजनी 25 ग्रॅम मी काजू घेतलेत, म्हणजे साधारणतः काजू आहेत 25 ते 30 आहेत। त्याबरोबर 3 टेबलस्पून घेतलेलं आहे ओलं खोबरं। भाज्यांमध्ये सिमला मिरची, गाजर, हिरवा वाटाणा, फ्लॉवर आणि बटाटा घेतला आहे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। सगळ्या भाज्या वजनी अर्धा किलो होत्या। कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, धन्याची पावडर आहे, जिरा पावडर आहे आणि गरम मसाला आहे। सुरुवातीला काजू पाकळी घेतली आहे, त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे ओलं खोबरं। हे 2 ते 3 टेबलस्पून ओलं खोबरं घ्यायचं आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करायचं आहे। सुरुवातीला पाणी नका घालू, नुसतं साधं ग्राइंड करून घ्या। मग 2 ते 3 टेबलस्पून पाणी टाकून हे ग्राइंड करून घ्या। ग्राइंड करत असताना खूप जास्त पाणी नका घालू। आता हा जो मसाला आहे आपल्याला तेलामध्ये खमंग परतून घ्यायचा आहे। साधारणपणे 6 ते 7 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, पण तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। खडे गरम मसाल्यामध्ये जिरं, तेजपत्ता घेतलेला आहे, हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत आणि 2 ते 3 मी लवंगा घेतलेले आहेत। आता हा वाटण आपण टाकणार आहोत आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झाल्यानंतर सगळे मसाले घालूया। कश्मीरी रेड चिली पावडर 1 टेबलस्पून आहे, 1 टेबलस्पून धन्याची पावडर आहे, अर्धा टेबलस्पून जिऱ्याची पावडर आहे आणि 1 टीस्पून घेतलेला आहे गरम मसाला। छानपैकी तेलाचं तवंग सुटेपर्यंत आपण हे मंद आचेवरती झाकून शिजून घेणार आहोत। यामध्ये मी भरपूर कोथिंबीर आधीच घालून घेतली आहे। कोथिंबीर आधीच टाकली ना तर मसाल्याबरोबर ती खमंग परतून निघते। आता गॅस मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि साधारणपणे 10 मिनटं आपण याला मंद आचेवरती शिजून घेणार आहे। तेलाचा असा वरती तवंग आला पाहिजे, म्हणजे मसाला जो आहे हा तुमचा खमंग परतून येतो। या मसाल्यामुळे तुमची जी होणारी व्हेज कुर्माची भाजी आहे ही अप्रतिम चमचमीत होते। आता सगळ्या भाज्या यामध्ये टाकलेल्या आहेत। आता भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात। म्हणजे फ्लॉवर घेतलेला आहे, 1 गाजर घेतलेला आहे, 1 अर्धी वाटी मी हिरवे वाटाणे घेतले होते, त्याचबरोबर मी ते 1 अख्खी सिमला मिरची घेतली होती। परतून घ्यायचं आहे आपल्याला। परत मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। लक्षात घ्या, कुठलंही जेवण करताना गॅस फास्ट करून करू नका। मंद आचेवरती जर केलं ना तर भाजीची चव ही अप्रतिम येते। बघा, परत छानपैकी तेलाचं तवंग सुटलेलं आहे। आता यावेळी यामध्ये 2 कप भरून मी गरम उकळतं पाणी घातलेलं आहे। आता तुम्हाला जितकी ग्रेव्ही हवी असेल तितकं यामध्ये पाणी घाला। चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परत मंद आचेवरती 15 मिनटं मी या भाजीला शिजून दिलं होतं। तेलाचा परत तवंग सुटेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवायची आहे। जेव्हा सगळ्या भाज्या शिजतात ना असा परत वरती मस्तपैकी तेलाचा तवंग येतो। चमच्याने प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाबून बघायची गरज सुद्धा नाही आहे की बटाटा शिजले का, फ्लॉवर शिजले का। तेलाचा तवंग आला म्हणजे भाजी तुमची पूर्णपणे शिजून तयार झाली। आता शेवटला आपण यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहोत। 1 टेबलस्पून कसुरी मेथी हाताने चुरून मी ॲड केलेली आहे। अप्रतिम चवीचं आणि झटपट होणारी अशी आपली ही व्हेज कुर्मा भाजी तयार झाली आहे। आता या रेसिपीमध्ये मी काजू घेतले होते, पण समजा जर काजू नको असेल तर तुम्ही या ठिकाणी मगज घेऊ शकतात, खसखस घेऊ शकतात। ज्या घरामध्ये जी गोष्ट अवेलेबल असेल ती गोष्ट वापरून तुम्ही ही भाजी बनवू शकतात। जर तुम्हाला आमचा मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। मी याला सर्व केलं होतं गरमागरम पुरीबरोबर। रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करा।